नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पितृपक्ष विशेष एका वाटणामध्ये तयार होणाऱ्या 5 भाज्या। हो, अगदी एका वाटणामध्ये तुम्ही हे 5 पदार्थ आरामात तयार करू शकता। पितृपक्षाची थाळी ही खूप मोठी असते, बनवायला बराच वेळ जातो। अशा वेळेस तुम्ही अगदी 15 ते 20 मिनिटात हे 5 पदार्थ बनवू शकता। चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात। त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनल आपले सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्या चॅनलवरची एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही। चला भाज्या बनवण्यासाठी इथे मेथीची भाजी, गवार, कारलं, त्याचबरोबर भेंडी घेतली आणि अजून आपण वडी बनवणार आहोत। इथे गवारीची शेंग पुढचा आणि पाठीमागचं देठ काढून घेतले, त्याचबरोबर कारलंही चिरून घेतले। या सगळ्या चिराचिरीची निवडायची कामं तुम्ही आदल्या दिवशी रात्री करून ठेवू शकता, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचा स्वयंपाक अगदी झटपट असा होऊन जाईल। आता आलं, लसूण आणि हिरवी मिरची सगळ्यात आधी वाटून घेणार आहोत। आता 5 पदार्थांसाठी हे वाटण लागणार आहे, त्या हिशोबाने मी ही सगळी क्वांटिटी घेतली। त्याचबरोबर यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे जिरंही घातले। हे सगळं वाटण आपल्याला पाणी न घालता छान मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असे वाटलं गेले, पाणी अजिबातही घालायचं नाही, पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे। चला आता घेऊयात सगळ्यात महत्त्वाचं आपलं कारलं स्वच्छ धुवून आपल्याला शिजायला घालायचं आहे। कारलं शिजायला वेळ लागणार आहे, कारलं शिजेपर्यंत आपण आपल्या बाकीच्या भाज्या करणार आहोत। त्यामुळे सगळ्यात आधी कारलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर ते शिजवून घ्यायचं। कारलं धुवून शिजवल्यामुळे सगळा कारल्याचा कडूपणा निघून जातो आणि कारलं चवीला अतिशय छान असं होतं। चला आता एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले, त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि अगदी पाव चमचा हळद घालायची। हळद खूप जास्त घालू नका, अगदी पाव चमचा घाला। त्यामध्ये हे स्वच्छ धुतलेलं कारलं घालून घ्यायचं आणि शिजायला दुसऱ्या गॅसवर आपण शिफ्ट करूयात। तोपर्यंत अलीकडच्या गॅसवर आपल्या भाज्या करायला घेऊयात। सगळ्यात आधी आपण गवारीची शेंग करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम केले, तेलावरती हे वाटण 1.5 चमचा घालून घ्यायचं। आता तुम्हाला कितपत तिखट आवडते त्याप्रमाणे हिरवी मिरचीचा तुम्ही वापर करू शकता। आता ही मिरची आपली बऱ्यापैकी तिखट आहे, त्यामुळे 1.5 चमचा वाटण अगदी परफेक्ट असं आहे या गवारीच्या शेंगेसाठी। आता शेंग छानपैकी मसाल्यावरती परतवून घ्यायची, त्यानंतर पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। इथे गवारीची शेंग आमच्या इकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी तोडून न घेता पितृपक्षासाठी फक्त वरचं आणि पाठीमागचं देठ काढून घेतलं जातं आणि अख्खी शेंग पितृपक्षाच्या स्वयंपाकामध्ये वापरली जाते। चला आता शेंग थोडीशी निबर आहे, त्यामुळे थोडंसं पाणी घालून घेतले, वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि झाकण ठेवून छानपैकी 4 ते 5 मिनटं शेंग शिजवून घ्यायची। तोपर्यंत कारलंही मी एका बाजूला चेक करते शिजले की नाही। कारलं शिजायला अजून थोडा वेळ लागणार आहे, त्यामुळे तोपर्यंत आपल्या बाकीच्या भाज्या आपण करून घेऊयात। चला शेंग छानपैकी शिजली गेली आहे, अगदी मौसूद अशी शेंग छान 5 मिनिटात शिजली जाते। दुसरा कोणताही मसाला वगैरे काहीही घालायची गरज नाही। हिरव्या मिरचीचा तिखटपणा आहे, त्यामुळे छानपैकी झणझणीत अशा ह्या भाज्या आपल्या तयार होतात। चला गवारची शेंग काढून घेतली, कढईत छानपैकी स्वच्छ करून घेतली। आता परत एकदा दुसरी भाजी बनवण्यासाठी तेल घालून घेतले, वाटण घालून घेतले। कढई प्रत्येक वेळेस धुवून घ्यायची गरज नाही, ही स्टीलची कढई आहे, ती लगेच खालून करपली जाते, कोणतीही भाजी लगेच लागते, त्यामुळे तिला मी स्वच्छ धुवून घेतले। आता वाटण छान तेलावर परतवून घ्यायचं आणि मेथीची भाजीही घालून घ्यायची। भाजी आदल्या दिवशीच रात्री मी स्वच्छ निवडून चिरून ठेवली होती, त्यामुळे दुसऱ्या दिवशी अगदी सहजपणे लगेच वापरता येते। या सगळ्या भाज्यांची क्वांटिटी ही तुमच्याकडे किती लोक जेवणार आहेत त्यावर डिपेंड असणार आहे, त्यामुळे कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या गोष्टी प्रमाणामध्ये वाढवू शकता। चला आता वरून चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि भाजी 2 मिनिटं छान परतवली गेली की झाकण ठेवून फक्त 1-2 मिनिटाची वाफ द्यायची आहे। 2 मिनिटामध्ये भाजी छानपैकी शिजली जाते आणि अतिशय सुंदर अशी ही मेथीची भाजी तयार झाली आहे। चला भाजी देखील आता काढून घेते, कढई जास्त खराब झालेली नाही आहे। आता याच कढईमध्ये मी भेंडी करून घेणार आहे। कढईमध्ये तेल घालून घेतले, तेलावरती वाटण घालून घ्यायचं आणि भेंडी 3 ते 4 मिनिटं छान परतवत शिजवून घ्यायची आहे। भेंडी परतवत असताना अजिबातही झाकण ठेवायचं नाही, झाकण ठेवले तर भेंडी चिकट होऊ शकते। ही भेंडी अगदी कोवळी लुसलुशीत मला भेटली होती, त्यामुळे अगदी ते 4 ते 5 मिनिटामध्ये परतवूनच मी तिला शिजवून घेतले। आता भेंडीमध्ये पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि छानपैकी ती परतवून घ्यायची। सुंदर अशी भेंडी आपली 4 ते 5 मिनिटामध्ये तयार झाली आहे। आता राहिले आहे ते कारलं। आता कढई खूप खराब झाली होती, परत एकदा मी तिला स्वच्छ धुवून घेतली आहे। कारलं देखील आपलं एकदम छानपैकी शिजलं आहे।
कारलं आपण अगोदर स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर शिजवून घेतले। या पद्धतीने कारलं शिजवल्यामुळे अजिबातही कारलं कडू लागत नाही, संपूर्णपणे कडूपणा कारल्याचा निघून जातो। आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे कारलं शिजवताना त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही, पातेल्यावरती झाकण न ठेवता कारलं शिजवून घ्यायचं, म्हणजे संपूर्ण कडूपणा निघून जातो। चला, तेलावरती वाटण छान परतवून घेतलं। हे कारल्याची सगळी कापं घालून घ्यायची, चवीप्रमाणे वरून मीठ घालायचं। मीठ आपण हळद मीठ शिजताना घातलं होतं, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ मी वरून घातले, फक्त चवीपुरतं। आणि 3 ते 4 मिनिटं कारलं देखील छान या मसाल्यामध्ये परतवून घेतलं आहे। पितृपक्षाच्या स्वयंपाकामध्ये बरेच पदार्थ केले जातात, त्यावेळेला खूप वेळ जातो, त्यावेळेस असं झटपट हा पदार्थ तुम्ही अगदी 15 ते 20 मिनिटात बनवू शकता। एका वाटणामध्ये हे 5 पदार्थ तुमचे आरामात तयार होतात। चला, आता सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यांची फेवरेट अशी वडी करायला घेऊयात। ही वडी ही अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होते। कढई चांगली होती, जास्त खराब झालेली नव्हती, त्यामुळे त्यामध्येच मी वाटण छानपैकी परतवून घेतलं। तेलावरती हळद घालून घेतले आणि वरून अगदी ग्लासभर पाणी घालून घेतले, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि त्यानंतर वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची। हे सगळं छान मिक्स करून आणि छानपैकी पाण्याला खळखळीत उकळी आली की त्यानंतर यामध्ये गरजेप्रमाणे बेसन पीठ घालायचं। इथे माझं घरगुती दळलेलं बेसन पीठ आहे, ते मी घालून घेते। जर तुमच्याकडे घरगुती बेसन पीठ नसेल तर विकतचं वापरलं तरीही चालेल। शक्यतो वडी बनवण्यासाठी घरगुती बेसन पीठ वापरा, खूप छान अशी वडी होते। चला, आता बेसन पीठ घातल्यानंतर छानपैकी हे पीठ फेटून घ्यायचं आहे, अजिबातही गाठी घुटळ्या राहता कामा नये। छान एकजीव असं पीठ झालं की झाकण ठेवायचं आणि एक 4 ते 5 मिनिटं छान वाफ द्यायची। वाफ आवर्जून द्या, बेसन पीठ पूर्ण शिजलं गेलं पाहिजे, त्याशिवाय ही वडी अजिबातही टेस्टी लागणार नाही। चला, छान असं वडीचं पीठ आपलं तयार झाले। एका प्लेटला तेल लावून घेतले आणि तेल लावून वडी छानपैकी थापून घ्यायची। वडी छान थापून झाली की वरून खोबऱ्याचा खिस घालून घ्यायचा। वडी गरम असतानाच मी थापून घेतली आहे। हाताला हलकंसं पाण्याचा हात घ्या किंवा एखाद्या वाटीच्या साह्याने तुम्ही वडी थापू शकता। त्यानंतर वरून खोबऱ्याचा खिस घालून छानपैकी खिसही हाताच्या साह्याने दाबून वडीला बसवून घेतलाय आणि आता वडी आपली कट करून घेऊयात। अतिशय चविष्ट अशी ही वडी लागते, तुम्हाला वाटणारच नाही तुम्ही ही बेसन पिठापासून वडी तयार केली आहे, एवढी चविष्ट अशी लागते। चला, छानपैकी वडीचे मी कट मारून घेतलेत, त्रिकोणी चौकोनी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये वडी कट करून घेऊ शकता। अतिशय झटपट असे हे पदार्थ आपले तयार झालेत। याचबरोबर तुम्ही जर मुळा, भोपळा या देखील भाज्या करणार असाल तर सेम याच वाटणामध्ये ह्या देखील भाज्या आरामात होतात। बटाट्याची भाजी, बऱ्याच ठिकाणी बटाट्याची भाजी देखील पितृपक्षामध्ये केली जाते, आमच्या इकडे केली जात नाही म्हणून मी आज ती केली नाही आहे, परंतु बटाट्याची भाजी यासारख्या सगळ्या हिरव्या पालेभाज्या तुम्ही या वाटणामध्ये आरामात करू शकता। चला, वड्या छानपैकी तयार झाल्यात, तुम्ही बघू शकता लगेच वडी सेटही छान झाली आहे। अतिशय झटपट आणि अतिशय रुचकर अशा ह्या 5ही पदार्थ तयार झालेत। तुम्ही देखील पितृपक्षाच्या स्वयंपाकामध्ये आणि एरवीसुद्धा या भाज्या या पद्धतीने आरामात करू शकता। सगळ्या भाज्या बनवताना सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ होता तो म्हणजे याचं वाटण। वाटण जेवढं तुमचं छान असेल तेवढ्या तुमच्या भाज्या छान होणार आहेत, त्यामुळे वाटणामध्ये आलं लसणाचं प्रमाण भरपूर असं ठेवा। आलं लसणामुळे भाज्यांना खूप छान चव येते। आवर्जून पालेभाज्यांसाठी तर आलं लसणाचं प्रमाण आवर्जून जास्तीचं ठेवा। चला, ह्या सगळ्या भाज्या एकदा नक्की ट्राय करून बघा। कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर मात्र शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा।